विश्ववंदनीय महाकारुण्यदाता भगवान परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले उपासक संघ उपासिका संघ या महामानवाच्या आठवण करून या ठिकाणी त्यांच्या परम आशीर्वादानं या पवित्र ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये ग्रंथ पठणाचा समारोपाचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्व लोक उपस्थित झालात. विशाखा महिला मंडळातर्फे व बौद्ध पंच मंडळ डोंगरगावतर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन. कृपया पहिले स्वागताचा कार्यक्रम होईल, नंतर ग्रंथ पठणाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय बाळराजे अकोले मुंशी हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी विनंती करतो. तसेच त्यांचं स्वागत अशोकराव शिरसाट हे करतील अशी विनंती करतो. तसेच प्रमुख पाहुणे विजयराव शिरसाट नामामेर त्यांचं स्वागत अशोक जगली व भावराव करतील विनंती करतो. इकडे सांगा ना इकडे आदरणीय दशरथजी गोपकर हातगाव यांचं स्वागत लक्ष्मण इंगळे करतील हे करतो. यांचं स्वागत मोहन सावळे करतील विनंती करतो. मच्छिंद्र शिरसाट सांगवाबे यांचं स्वागत भीमराव उकाडे आणि गोपाल खळे करतील. गोपाल खळे अनिल कुमार भोगस कांचुरी यांनी यांच्या अथक प्रयत्नानं यावर्षी त्यांनी कांचीवरून येऊन
आता दोघांचे नाव कसे डोंगरे नाव दिलं ना गुंजी माननीय भावराजी डोंगरे ठाकूर यांचे स्वागत हरिदास इंगेतील भावराजी डोंगरे देवगण भाऊ इंगळे कांशिवली मधुकर इंगळे देवगण भाऊ इंगळे कांशिवली यांचं स्वागत मधुकर इंगळे अशोक माधव इंगळे हे स्वागत करतील पैलवान वानकडे साहेब उतरडी त्यांचं स्वागत प्रवीण इंगळे आणि विनोद वानकडे करतील यांची पैलवान वानकडे साहेब कोण आहे ज्ञानदेव वानकडे उतरडी त्यांचं स्वागत दीपक इंगळे करतील राजू भाऊ वानकडे यांचं स्वागत राजू वानकडे धोतरडी यांचं स्वागत भास्कर भाऊ इंगळे करतील विशाल इंगळे यांचं स्वागत अशोक इंगळे करतील अशोक विशाल इंगळे केले मिळाली तसेच देवगण भाऊ इंगळे यांचं स्वागत रामभाऊ इंगळे करतील विनंती करतो रामभाऊ इंगळे आणि शिरवत मोहन दोघे हरी
रोटरीच्या संघ काय सुंदर डोंगरे यांच्या सोबत हत्या जिल्हे करतील. तर आता स्वागताचा समारंभ या ठिकाणी सुरू होत आहे. आयुष्यमान मोरे साहेब या ठिकाणी आलेले आहे. मी आयुष्यमान हरिदासजी इंगळे साहेब आणि मधुकररावजी इंगळे साहेब यांना विनंती करतो की त्यांचे स्वागत करावे. आतमध्ये वाले याला जरा स्वागत करा. फक्त पुष्प द्या ना, पुष्प. आयुष्यमान दशरथजी गोपकर साहेबांना निवेदन आहे की त्यांनी समारोपी वाचनाला सुरुवात करावी. अंतिम संस्कार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तेव्हा गोपकर साहेबांना निवेदन आहे, सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. उपासकाने शांततेचं सहकार्य करायचं आहे. गोपकर साहेबांना निवेदन आहे की अंतिम संस्कार या विषयाला त्यांनी हात घालावा. काय पाहिजे तुला डोंगरे तू बसा हो. करून कुठं तो माईक पुढे पाहिजे. धन्यवाद. मी माझं कर्तव्य करतो. आज आपल्या गावामध्ये सतत आषाढी पौर्णिमेपासून तर या आश्विन पौर्णिमेपर्यंत या वर्षभराच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांनी आपल्या मधुर वाणीतून तुम्हाला भगवान बुद्ध आणि त्यांचा ब्रह्म हा ग्रंथ चांगल्या तऱ्हेने समजून सांगितलं. मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपला गावाचा ग्रंथ आहे म्हणजे वाचन करून या ठिकाणी येणं हे साधी गोष्ट नाही, खूप त्यागाची गोष्ट आहे. आपण घराच्या घरी करू शकत नाही, परंतु त्यांनी काळजी करून या ठिकाणी येणं आणि ग्रंथ पठण करणं खूप जोरदाचं कार्य केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. खूप त्याचप्रमाणे आज आश्विन पौर्णिमा आपल्या बौद्ध धर्मामध्ये या पौर्णिमेला खूप महत्व आहे. आज आश्विन पौर्णिमा या पौर्णिमेचं महत्व तुम्हाला समजलं पाहिजे की आपण आश्विन पौर्णिमा का साजरतो. कारण आपण उपासिका आपण पौर्णिमेचं उपासन करत असतो, परंतु पौर्णिमेचं उपासन का करतो याचं कारण आपण समजलं पाहिजे. का करतो बौद्ध धर्मावर आपण करायचं का आपण त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
त्यांनी राज्यकारभार चालवला आणि बुद्ध धर्माच्या नियमाचं अनुसरण करून त्यांनी लोकांना सम्राट अशोक राजानं मोगली पुत्र तिसरा नावाच्या गुरुकडून धर्मदीक्षा घेऊन त्यांनी आपला राज्यकारभार खूप चांगला चालवला. म्हणजे लोकांच्या गावाखाली डोळ्याला पाणी पिण्याचा औषधी सोड चांगलं काम केलं आणि भगवान धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणजे आपण पौर्णिमेला सम्राट अशोक राजानं मोगली पुत्र तिसरा नावाच्या घडून धर्मदीक्षा घेतली. म्हणून या पौर्णिमेला त्या आधुनिक पौर्णिमेला सम्राट अशोक राजाने धर्मदीक्षा घेतली. तर काय हरकत नाही, मी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. कारण आपल्याला असे पूर्णिमेपासून पूर्णिमेपर्यंत आमचे आपल्याला ग्रंथ सांगितला. माझ्याकडून काही सांगताना चुकी जर होत असेल तरी तुमचा भाऊ म्हणून मला माफी करावी, माफ करा. कुशीनाराच्या मल्ल्यांनी मग स्थवीर आनंदाला विचारले की तथागताच्या देहाची काय योजना आहे. कुशीनाराचे जे लोक होते त्या गावच्या लोकांनी आनंदाला विचारलं की आम्हाला काही माहित नाही बुवा. भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाण झालं, आता यांच्या देहाची कशी व्यवस्था करायची. आनंदाला माहित होतं पण आनंदाने उत्तर दिलं त्या मल्ल्याला. ते मल्ल समाजाचे जे लोक होते कुशीनाराचे आनंदाने त्याला समजून सांगितलं की तुम्ही सांगतो त्याप्रमाणे तथागताच्या देहाची आपल्याला व्यवस्था करायची आहे. आनंद म्हणाला लोक महाराजांची जशी प्रवृत्ती क्रिया करतात तशी तथागताची उत्तर क्रिया करावी. त्याप्रमाणे राजे महाराजे हे जर मरण पावले तर त्यांचा अंत्यविधी कसा करायचा, त्यांचा अंत्यविधी कसा करायचा आणि ते कसे करत असतात त्याप्रमाणे तथागताच्या देहाची उत्तर क्रिया झाली पाहिजे. हे मल्लांना त्या गावाच्या लोकांना आनंद हा भगवान बुद्धाचा सहचार होता. प्रियता म्हणत भगवान बुद्धाचा म्हणजे आवडता शिष्य होता आणि ते आवडता शिष्यानं आनंदानं त्या कुशीनाराच्या लोकांना सांगितलं की पहा भगवान बुद्ध काही साधूचे मानतं नाही, त्यांची जी उत्तर क्रिया ही कशी झाली पाहिजे, राजा महाराजासाठी झाली पाहिजे. महाराजांची उत्तर क्रिया कशी केली जाते. आनंदाने उत्तर दिलं. महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात. म्हणजे ज्या महाराज लोक किंवा राजे महाराज जर मरण पावले तर त्यांची जे देह आहे त्यांचं जे प्रेत आहे त्या प्रेताला काय म्हणतात, कोऱ्या कपड्यानं गुंडाळतात. त्या कोऱ्या कपड्यानं गुंडाळतात आणि त्यानंतर कापसाने गुंडाळतात. म्हणजे कोरा कपडा पांढरा कपडा लावतात आणि त्याच्यावर कापूस ठेवून पुन्हा गुंडाळतात. असं राजा महाराजांची उत्तर क्रिया होत होती. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करतात. म्हणजे एकामागून 500 फेरे. कापूस लावायचं, पांढऱ्या कपड्याने गुंडाळायचं, कापूस लावायचा, पांढऱ्या कपड्याने गुंडाळायचं. असा राजा महाराजांची काय होती उत्तर क्रिया होत होती. आणि तसंच आनंदानं तिथल्या लोकांना सांगितले की भगवान बुद्धांची अंतिम संस्कार अशा प्रकारे झाले पाहिजे. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोकांनी झाकण ठेवून बंद केले. भगवान बुद्धाचं जे प्रेत होतं त्या मल्लांनी काय केलं, त्या स्मशानभूमीमध्ये नेऊन एक मोठी कळी होती, मोठी कळी, ते कळी एवढी मोठी होती की माणूस त्याच्यात पूर्ण बसत होता. आणि त्या लोकांनी काय केलं, भगवान बुद्धाचा देह त्या कळीमध्ये ठेवून त्याच्यावर एक झाकण ठेवलं. आपण त्याचा घसा झाकण ठेवतो ना, असा कळीवर त्यांनी काय केलं, झाकण ठेवून बंद केलं. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चित्ता रस्ता अशा पद्धतीने महाराजांची उत्तर क्रिया केली जाते. आणि त्या ठिकाणी लाकडाची व्यवस्था केली असते. अजून त्यांनी त्याची चित्ता असते, ती चित्ता रचली असते आणि ते त्यांनी झाकण ठेवलं असते, ते झाकण बंद करून ठेवायची. अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या देहाची उत्तर क्रिया त्या ठिकाणी करण्यात आली.
की आता वेळ त्याला थांबून देतो. नंतर कृषी नावाच्या मंडळांनी आपल्या संस्थाला आज्ञा केली की तथागतांच्या उपयोगाची तयारी करा. सुगंध पुष्पमाला गोळा करा. तसेच वादकांनी बोलावून घ्या. त्यांनी काय केलं? सुगंध पुष्पमाला आणल्या. त्यांनी वाद्य आणलं. म्हणजे आपल्याला जे प्रेम आहे ते त्यांना न्यावं लागेल. म्हणून त्या लोकांनी सुगंधित द्रव्य आगाला लावलं असतील, पुष्पमाला गोळा केल्या. तसेच वाद्यही त्यांनी वाद्य वाजवणाऱ्या लोकांना बोलावं लागेल. नृत्य भजन गायन पुष्पमाला सुगंध वस्त्राची आज्ञा देणं, फुलाची तोरणे इत्यादी काही तथागताच्या देहाला मान सन्मान आदराची अर्पण करण्यात आली. आणि त्यांनी काय केलं? भगवंताचं नृत्य त्या देहाला पुष्पमाला पुष्प असं त्यांनी स्वागत करून त्यांना अंतिम संस्कार करून आदरांजली भगवान बुद्धाच्या देहाला करण्यात आली. आणि दुसरा दिवस निघून गेला. पहिला दिवस निघून गेला आणि दुसरा दिवस निघून गेला. भगवान बुद्धाच्या म्हणजे आदरांजली अर्पण करण्याचा त्यांचा पहिला दिवस निघून गेला आणि दुसरा दिवस निघून गेला. तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा दिवस गेला. असा करता एक दिवस 6 दिवस म्हणजे भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाण झाल्यानंतर भगवान बुद्धाचं प्रेम 6 दिवस त्या ऋषी नारायण 7व्या दिवशी ऋषी नारायणच्या मंडळाने विचार केला. तिथे लोक मग भक्त एका ठिकाणी आणि त्यांनी विचार केला की भगवान बुद्धाचा अनेक प्रतिष्ठित दिवस ठेवा. त्यांनी मग विचार विनिमय केला आणि त्यांनी 7व्या दिवशी भगवान बुद्धाच्या प्रेताची ते अंतिम यात्रा काळाची त्यांनी ठरवलं. आज तथागता देह आणू आणि त्याची उत्तर क्रिया आपण करू. आता पुष्कळ सात्विक झाले. आता आपण कशी आपण अंतिम संस्कार नाही करा. कारण त्यावेळेस त्याची पद्धत होती म्हणजे वाद घेत नव्हता. कारण माणूस जर एक दिवस नेला आणि त्याला एक दिवस जास्त झाला तर ते दुर्गंधी सुटते. माणसाच्या देहातून दुर्गंधी सुटते. परंतु त्यांनी काय केलं होतं की कापूस काढून त्याचा कपडा गुंडाळला. कपड्याचे असे गुंडाळ असे 500 वेळा तरी गुंडाळलं म्हणजे त्याच्यातून दुर्गंधी येत होती. म्हणून ते 7 दिवस भगवान बुद्धाचा प्रेम त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि 7व्या दिवशी त्या दुसऱ्या लोकांनी भगवान बुद्धाचा अंतिम संस्कार आपण केला पाहिजे. नंतर मनाच्या 8 प्रमुखांनी शुद्ध व्हावे म्हणून स्नान केले आणि नवीन वस्त्र उतरले. त्यांनी काय केलं? आता भगवान बुद्धाचं प्रेम द्यावं लागते. म्हणून आज जगात त्यांनी काय केलं? आंघोळ केली, कपडे घातले आणि सुगंधित आपण काय करतो? आपण कपडे घालतात ना माहिती. आपण जुने कपडे घालतो. आपण आगात जातो कपडे खराब ओले करतात. परंतु त्या काळामध्ये जे खानाचे जे लोक होते त्या लोकांनी नवीन कपडे परिधान केले आणि त्यांनी सुगंध द्रव्य लावला अंगाला. म्हणजे सुगंधित द्रव्य सुगंधितले काही वासात त्यांनी अंगाला आणि मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या त्याची बॅटरी आहे. बॅटरी आहे त्याच्यात ड्रायव्हर आहे. दोघं पुढे दोघं बघा 4 जण बघत आणि दोघं अशा 8 जणांनी भगवान बुद्धाचं काय प्रेम होतं. आणि हे उद्भव त्यांनी मुकुटबंधन नामक म्हणजे पूर्वेकडे पूर्वीच्या दिशेला ज्या ठिकाणी त्यांचं म्हणजे महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी पूर्व दिशेला त्यांनी ते प्रेम त्या चैत्याकडे म्हणजे या ठिकाणी अंतिम संस्कार त्या ठिकाणी अंतिम संस्कार त्या ठिकाणी त्यांनी तिथे देह उतरून त्यांनी अंतिम संस्कार केला. त्यांनी काय केलं? भगवान बुद्धाचा ते प्रेत आहे आणि खाली ठेवलं आणि खाली ठेवून त्यांनी ते उत्तरक्रिया राजा महाराज आणि भगवान बुद्धाला काय आणि अग्निसंस्कार झाल्यानंतर काही काळानंतर तथागतांच्या लक्ष्मण यांची काय झालं? भगवान बुद्धाचा अंतिम संस्कार झाला. अंतिम संस्कार झाल्यानंतर त्यांना अग्निसंस्कार झाला. तेव्हा त्यांचं प्रेम पूर्ण झालं. राग झाली. परंतु आपल्या उपासिका जेवढ्या धर्म कार्यामध्ये जेवढ्या अग्रेसर आहेत जेवढ्या पुढे आहेत तेवढ्या
जेवढ्या अंतर्गतीमध्ये पुढे जा. भगवान बुद्ध म्हणतात माणूस पेला त्याची राख होती काहीच नाही. आपण त्या भजनभूमीकडे जायला दिसतो तिकडे भूतान होता म्हणजे आपल्याला भीती निर्माण करून दिलेली आहे. म्हणून भगवान बुद्धाच्या देहाची कारणारी काहीच समृद्धी काहीच नाही राहणार. तिथं भूत नाही काय नाही आपण भजनभूमीत कधी गेला तर माणसाचा आपला जो धर्म आहे धर्म हा माणसाच्या मनाची भीती नाही करत असते. म्हणून प्रत्येकानं त्या भजनभूमीकडे गेल्यानंतर किंवा आपण जातो मनातली कोणत्याही गोष्टीची भीती बाळगली नाही पाहिजे. आपण माणसं मेलं आपण जर मेलं तर भीती बाळगली नाही पाहिजे. लोक भितात देशाला भितात. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पारमिण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आपला दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य रंत ती पूर्ण करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची तथागत भगवान बुद्ध की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. जसं की भोगकर हात त्यांनी या ग्रंथाचा समारोप अंतिम संस्कार आणि समारोप केला. चांगलं पसंत आपला सर्वांना पसंत दाखवलं त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. म्हणजे जो कांचीवरून जो उपासिका संघ आलेला आहे त्यांचं स्वागत डोंगरगडची विशाखा मंडळ करतील. दोन मिनिट
सत्तेतील संघात स्वागत करीतो आम्ही आलेल्या पाहुण्यात स्वागत करीतो बंधुनी तुम्ही धम्म सर्वात वाहे जीवन बहिणीनो तुम्ही धम्म सर्वात वाहे जीवन जिजामानीच देहात कणकण जिजामानीच देहात कणकण धम्म सरत पुढे पुढे सरतो आम्ही सर्व पाहुण्यात स्वागत करीतो आम्ही सर्व पाहुण्यात स्वागत करीतो आदिभूत धम्मा आदिभूत धम्मा सन्मान करीतो आम्ही सर्व पाहुण्यात स्वागत करीतो संमधुराई खाण्याहून संमधुराई खाण्यावर ठेवून पेरगुबी धम्मा खेळ पायी जाऊन मग हाती माता मग हार माता त्यामुळे कळतो आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करीतो आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करीतो काव्याची मनांच्या गोकुळी माला काव्याची मनांच्या गोकुळी माला तुमच्या आनंद आमच्या विशाखा संघाला तुमच्या आनंद आमच्या जिल्हा मंडळाला त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळदाजी आठवले साहेब तत्पूर्वी प्रमुख पाहुणे विजयराव सिद्धार्थ थांबवले हे प्रबोधनात्मक आपल्याला मार्गदर्शन करतील मी विनंती. बाहेरगाव आलेले महिला या सर्वांचं मनपूर्वक हात जोडून त्यांना जय करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले दबाव या पीठावर बाहेरगाव आलेले दबाव प्रचारक यांना सुद्धा जय करतो तसेच आपले जेवण इंग्रज आहेत ग्रंथवाचक आणि प्रपंच त्यांनी राजगिरीवरून या ठिकाणी डोंगरगावला आपल्या पुत्रांनी त्यांच्या धर्माचं वाचन केलं त्याबद्दलही त्यांचं भरभरून त्यांना जैविक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो अखिल विश्वाला शक्तीचा संदेश देणारी महाभारत तथागत भगवान बुद्ध परमपूज्य दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले माता भीमाई भारता रमाई यांच्या विचारांना हिरवाळ वंदन करतो आणि बरीचसा वेळ झाल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही आणि एकच उदाहरण देऊन ही धम्म स्पष्ट करतो की ज्यावेळेला कलंकित महामनामध्ये भगवंत राहत असताना त्याच काळामध्ये एका कुंभाराच्या झोपडी
महास्तवी वकली हा राहत होता. भगवंत ज्यावेळेला कलंकित महामनामध्ये राहत असताना त्याच काळामध्ये वकली हा महास्तवी रुग्ण पीडित होता आणि तो एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. आणि कुंभाराच्या झोपडीत राहत असताना तो एवढा त्याच्या रोगानं हारून गेलेला होता, खिन्न झालेला होता. म्हणून त्याला त्याच्या अंगामध्ये एवढ्या कळा होत्या, त्याला जागेवर उठता येत नव्हतं आणि भगवंताचं त्याला दर्शन घ्यायचं होतं, पण भगवंतापर्यंत त्याला जाता येत नव्हतं. म्हणून त्यानं आपल्या मित्राला बोलावलं आणि म्हटलं की मित्रा, माझा तू एक संदेश भगवान गौतमांना जाऊन सांग की वकली हा तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेला आणि त्याला जागेवर उठता येत नाही आणि तो दर्शन घेण्यास उत्सुक आहे. आणि म्हणून तो मित्र भगवंताकडे गेला आणि भगवंताला दिवाण वंदन केलं आणि त्या ठिकाणी भगवंताच्या बाजूला म्हणतो, भगवंता, हा वकली रुग्ण फार बिमारीनं खिन्न झालेला आहे आणि त्याला तुमचं दर्शन घेण्यास, अंतिम दर्शन घेण्यास खूप त्याची इच्छा आहे. तरी तुम्ही त्यांच्या भेटीला जावं. भगवंताला विनंती केली, दिवाण वंदन केलं त्या ठिकाणी त्या अधिकार आणि नंतर मग त्याला नंतर त्याला भगवंतांनी न बोलता संमती दिली आणि भगवंत स्वतः त्या वकीला भेटण्यासाठी गेले. त्या कुंभाराच्या झोपडीत तो राहत होता आणि बिमारीला तो पिळलेला होता आणि जसे भगवंत त्या ठिकाणावरून त्याच्या नजरेत पडले येताना, त्या कपीच्या ठिकाणावरून नजरेत पडले, त्याच्या डोकीत पडले येताना, तसा तो त्या अंतरुणावर असा उठून उभा राहण्याकरता किंवा सावरण्याकरता भगवंत येत आहे तो असं तो त्या ठिकाणी बिलबल करत होता. तेवढ्यात भगवंत त्याच्या नजीक जवळच आले आणि म्हणतात, तरी वकली तो तिथून आलो नको, तुला खूप वेदना होत आहेत आणि तू अशा अवस्थेमध्ये खूप त्रास केला आहे, म्हणून मी आता बाजूला आलो नाही आणि त्या ठिकाणी मी बसत आहे. म्हणून भगवंत त्या ठिकाणी बसते आणि त्या वकीला म्हणतात की तू एवढा रोगानं पिसळलेला आहे, हारलेला आहे, एवढ्या कळा तुझ्या अंगामध्ये उत्पन्न होत आहे, तू जागेवर शकत नाही, तर तुझं काहीतरी चुकलं असलं पाहिजे, तू काहीतरी अपराध केला असला पाहिजे आणि तू असा कोणता गुन्हा केला. आणि तो वकली म्हणतो त्या भगवंताला, भगवंता, माझ्याकडून कुठलाही गुन्हा झालेला नाही, कोणता मी अपराधही केलेला नाही आणि मग तू एवढा या बिमारीने कसा पिसाळलेला आहे, काहीतरी तुझा गुन्हा झाला असला पाहिजे. नाही भगवंता, माझ्याकडून कुठलाही गुन्हा झालेला नाही, फक्त मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे आणि मी खूप तुमच्या दर्शन व्हावं म्हणून त्या जीवनाची आतुरतेने वाट पाहतो. म्हणून भगवंत म्हणतात की असं काय माझ्या दर्शनात आहे की तुला सर्व काही करू शकेल. हा देव माझा सर्व, कारण हा जो देह आहे तुझा ना माझा सर्वांचा करणार देह आहे. यामध्ये का भगवंताचं दर्शन व्हावं हे आहे. अरे तो धम्माला पावतो, तो मला पावतो, तो मला पावतो, तो धम्माला पावतो. म्हणून त्या धम्मामध्ये जे काय आहे, आपण धम्माला आचरणात आणलं तर सर्व काही आपल्या जवळ आहे, अन्यथा आपल्या जवळ नाही आहे. म्हणून धम्म सर्व काही आहे. हा धम्म त्या ठिकाणी देवते इंगळे साहेबांनी तो श्रवण केला, पठण केला, वाचला, तो सर्वांनी समजून घेतला आणि त्या बद्दल सर्वांना धन्यता देतो, जयदेव करतो आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन मुलांचं मार्गदर्शन केलं. त्यांनाही सुद्धा मी धन्यवाद आणि जयदेव करतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी डोंगरगावला आलो तर हे
ती जागा पाहून बस ना हो. सर्वांचं वैभव पाहून मला माझ्या मनाला खूप आनंद झाला आणि त्याही बद्दल डोंगरवाची ही महिला मंडळाने उपासना काही सर्वांना दिली या मंगल प्रसंगी तुझला स्मरू या मंगल प्रसंगी तुझला स्मरू गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु बाबासाहेबांनी ते गुरु भगवान बुद्ध तो महान धर्म आपल्याला दिला महात्मा ज्योतिराव फुले संत कवी या मंगल प्रसंगी तुझला स्मरू या मंगल प्रसंगी तुझला स्मरू गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु कार्य मानवे आधी तुझे जगाने गुरु मानले पाहिजे कार्य मानवे आधी तुझे जगाने गुरु मानले पाहिजे दोन माणी तो समजाय माते फिरो गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु एवढं महान कार्य बाबासाहेबांचं आहे आणि त्यांनी जे गुरु मानले आम्ही ते गुरुला आपण नमन करतो तुझे मोठेपण मी अंतरी जाणले तुझे मोठेपण मी अंतरी जाणले म्हणून माझ्या गुरुने गुरु मानले तुझे मोठेपण मी अंतरी जाणले म्हणून माझ्या गुरुने गुरु मानले काना आजी तुझी मी पूजा करू गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु तो नाम आहे तो शब्द आहे माणूस आणि म्हणून आपण सर्वांनी हा धर्म आचरणात आणला पाहिजे तत्व प्रणाली तुमची या हृदयाची तत्व प्रणाली तुमची या हृदयाची तत्वानुयायी झालो स्वतःच्या खुशी आज माझा नवीन जन्म झालेला आहे 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी हजारो लाखो लोकांना धर्म दिले तत्व प्रणाली तुमची या हृदयाची तम अनुयायी झालो स्वतःच्या खुशी तम अनुयायी झालो स्वतःच्या खुशी तव चरणी आता मी सर्वा मरू गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु तुझा सेवक रमेशा जगतामधी तव नामाचे भांडवल भरून कधी धम्म आचरण असताना धम्म जागृत करत असताना धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना कोणी धम्माला धराला दिला पाहिजे तुझा सेवक रमेशा जगतामधी तव नामाचे भांडवल भरून कधी नाही झाला अजून तो पोट भरू गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु या मंगल प्रसंगी तुझला स्मरू या मंगल प्रसंगी तुझला स्मरू गौतमा तुझ माझ्या गुरुचा गुरु गौतमा तुझ माझ्या
कांचनेवरून या गावावरून आलेले महिला मंडळ तसेच या गावातील त्यांना महिला मंडळ त्यांच्या महिला मंडळ त्यांना एकत्र राहायची जागा मिळते. 20 तारखेला येणाऱ्या रविवारी जमा ग्रंथ समारोही वाचनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. ते सर्वांनी आवर्जून सांगवा मिळेल हजर राहण्याची पुढाकार करावी सर्वांना विनंती करून देतो. यानंतर धम्मोपासक सहजरावजी खांडेकर दादा हे आपलं प्रबंधक व्यक्ती करते. हा वर्षवासाचा जो कार्यक्रम सतत 3 महिने ग्रंथ वाचनानं वाचला आणि उपासिकांना ऐकला म्हणून त्यानं वाचला. उपासिकांना नजर नसते तर त्यानं कोणाला सांगायचं जास्त तुम्ही काय काय घेतलं आता समारोप जरी झाला तरी जास्त जे काही घेतलं त्याचा चिंतन मनन करून ते पंचशीलाचं पालन आहे. पंचशीलाचं पालन करण्यात आपण आपल्या मोठीप्रमाणे 8 दिवसाचा 15 दिवसाचा म्हणजे मार्ग पाडून आपल्या ज्यांना आचरण होते पण आपण पक्क्याने माहिती पक्का नाही जर केला तर आपल्याला काही होते. जसं बोललं तसं वागावं. तथागत कशी होतो. आता एक भोग आहे भोग नावाचे त्याच्यात आहे आपण भोग जर बाबासाहेबांच्या माझ्या बाहेर आपण आचरण कशी खरं आपल्याला साध्य हो पाहिजे व्हायला ते आपल्या मनाच्या विरोधात होते. आपल्या बाजूची होत नाही त्यालाच मन बाहेर बघता जे आपल्या मनासारखं होते त्याला म्हणणं आहे निर्दोष जीवन. निर्दोष जीवन कसं जगता येईल. आता ज्ञान उद्योगी हा निर्मल म्हणजे मनाची मलिनता दूर करणे. आता प्रत्येक उपाधीनं आपल्या मनाची मलिनता म्हणजे आपल्या मनावर हे काही अविचाराची वैविचाराची घर असतील ते घर आता काढून चांगला वाचन मानले त्या चांगल्या वाचनात तुमच्या कानाने कसं गोड वाटेल या राष्ट्रीय 3 महिने आपले भाऊ साहेबांनी कोणातरी गप्पा सामाजिक पण त्यांच्या पक्षाने काहीतरी किंमत आली पाहिजे म्हणून आचरण करा. मी इथंच थांबतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद खांडेकर साहेब. खूप जोरदार आम्हाला पाहिजे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तसे धम्म उपासक धम्म प्रेमी दाखवून आलेले भावरावजी डोंगरे हे आपल्याला मार्गदर्शन प्रबोधन करतील अशी विनंती करतो. समागत भगवान डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारात नम्र विनंती करतो. आपल्या विहारामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्म या ग्रंथाचं आपण वाचन आणि श्रवण या कारणाने केलं आणि म्हणून त्यानिमित्त आज समारोपीय कार्यक्रमासाठी आवर्जून देवगती जिल्हे साहेब यांनी मला आमंत्रित केलं आणि म्हणून या ठिकाणी माझं आपल्या संघात या गावातील सर्व उपस्थित बंधू भगिनी यांनी माझं स्वागत केलेलं आहे आणि हा हार मला दिलेला आहे. या लोकांना हार तशी तशी वापरली मी दिला नाही कारण फक्त माझ्या लग्नातच माझ्या मध्ये हार टाकले. आता तिथे सांगतो रोज स्वागत होती व्यवस्था नाही म्हणून हा हार कुठे दाखवायला गेला ना
मी इथे पाहतो विमान मी इथे पाहतो विमान मी इथे पाहतो त्या समाजाच्या भरोसाला कार्यक्रम आहे. हे समाज तुला फुले वाहतो हे समाज तुला फुले वाहतो हे समाज तुला फुले वाहतो. या ठिकाणी पुत्र आणि त्यांचा धर्म या ग्रंथाचं श्रवण आपण सर्व लोकांनी केलं आणि म्हणून काय सांगावं आता सगळं तुम्ही ऐकलं. आता काय सांगावे आपण काय काय ऐकलं तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही सगळे लोक सांगा आहे ना. मी जास्त काही विचारणार नाही कारण तुम्ही करून पहिली गोष्ट मला गावाची सांगतो मी कोणाचं नाव घेणार नाही कारण तुम्ही टीव्हीवर मालिका पाहता चित्रपट पाहता आणि त्यामध्ये काय असतं सर्व ट्रॅफिक काय असते की या जे काही स्टोरी असते यातले पात्र कसे असतात काल्पनिक असतात आणि याचा काही तुमच्याशी संबंध नाही आहे. जर कोणाचं नाव आलं तर तो योगा योग समजा बरोबर तसं झालं कारण आपण पाहिलं या ठिकाणी 25 घेतलं तरुण या ठिकाणी असतात आणि मग मी जळगाव जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गेलो पण एवढी उपस्थिती त्या ठिकाणी नाही. कारण तुम्ही संस्कारित लोक आहे विचारी लोक आहे म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी कोणीही मद्यपान केलेलं नाही दारू पिलेलं नाही कारण दारू देणाऱ्याने काय समजत नाही तुम्ही सांगा मग सगळं समजते म्हणजे तुमच्या घरी दारू देणारी उपाय आहे ना. पण दारू पिणाऱ्याने सगळ्या गोष्टी समजतात. आता तुम्ही म्हणतात कशा समजतील त्याने तुम्ही बोला तो तुम्हाला प्रत्युत्तर दे. म्हणून असाच एक दारू पिणारा माणूस होता आणि तो नेहमी रात बेरात काही होत त्याला काही घरची ठिकाण नव्हती. एक दिवस रात्रीचे 1:30 वाजता तो घरी आला. किती वाजता 1:30 वाजता आणि 1:30 वाजता घरी आल्यावर 7 वाजवली दारू बंद. त्याच्या पत्नीला माहित होतं याचा रोजचाच कार्यक्रम आहे म्हणून जे म्हणे दारू उघडत नाही तो म्हणे उघड हे म्हणे नाही उघडत तो म्हणे उघड हे म्हणे नाही उघडत तो म्हणे जर दार उघडलं नाही की मी समोरच्या विहिरीत उडी टाकीत नाही. ते म्हणे जायचा तिला माहित होतं हा काही करत नाही. याला काय केलं बाबा दगड घेतला त्या विहिरीत जसा टाकला तसा तिनं दरवाजा उघडला खरंच टाकली म्हणे जसा तिनं दरवाजा उघडला हा अंदर घुसला तिला बाहेर ठेवलं तिला बाहेर ठेवलं आणि ते म्हणे त्याने दरवाजा उघडला तो म्हणे नाही तू रात्री 1:30 वाजता कुठे गेली हे पहिले सांग. काय नाही समजत दारूवाल्याने समजते की नाही दारूवाल्याने सगळं काही समजते पण आपण कधीही काय म्हणतो पती परमेश्वर आहे ना पतीची सेवा केली. जे लोक दारू घेत असतील ना जे परमेश्वर म्हणत असतील त्या लोकांना तुम्ही सांगा दारू वाल्याची तू एक दिवस बायको होत ना मग समजते तुला कसा असते दारूवाला कसा असते दारूवाला एक दिवस कारण दारूवाल्याची गंमत तुम्हालाच माहित आहे जे लोक त्रास देत असतील ते आणि म्हणून जे परमेश्वर म्हणत असतील दारू घेणारे त्या लोकांनी म्हणत तू एक दिवस या दारूवाल्याची बायको होता किती त्रास आहे होते का नाही मग तुम्ही आता सगळा सांभाळ काय करता सांभाळ करता तुम्ही धन्यवाद तुम्हाला देतो या ठिकाणी. म्हणून मला या ठिकाणी 10 मिनिटाची वेळ दिलेली आहे. वेळेअभावी जे काही तुम्हाला सांगण्यात या ठिकाणी आपण बसलेल्या 4 महिने
3 महिने आपण काय केलेलं आहे ग्रंथाचं पठण केलेलं आहे. याच्या सांगितले साहेब किती जोडले 4. तुम्हाला माहित आहे का 4 जोड कोणते आहेत ना? पायाचे किती प्रकार आहेत 4. किती 4. मग माणसाचे 8 सांगतो. पहिले तुमचे 4. पहिला नंबरची पत्नी काही कोणती शंकिनी. शंकिनी म्हणजे शंकापूर. शंकिनी म्हणजे शंकापूर. तुमच्या मनात शंका नाही येत ना कोणाच्या मनात? मुलाबद्दल, भावाबद्दल, पतीबद्दल कोणाबद्दल येत नाही ना? हे या ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना 8 दादा येत नाही. मग कदाचित काही बाया माझ्या पत्नीला म्हणतात एवढे दिवस झाले काय करते तिकडे? तेवढे धम्म प्रचार करते. काय करते? धम्मच प्रचार करते. आणि म्हणून धम्म प्रचाराला गेली की तुमच्यासारखे उपासक, भाऊसारखे उपासक चहा प्यायला घरी येतात. चहा प्यायला घरी नेलं की आम्हाला असं वाटतं की आमचं वजन वाढलं बा आपलं चहा प्यायला. म्हणून आम्ही रेटून बसतो. काय रे भीतीले बाहेर सवय आहे टिकली राहायला ते भीती कुठे टिकलेला मी बसलो रेटू त्या भीतीले आणि ते टिकलीची टकली बाया आणि मग ते टिकली घेऊन मला काही माहित नाही घरी आता कपडे धुयाला कोण राहील. आणि मग ज्यावेळेस ते कपडे धुते ना त्याच म्हणजे प्रवचनाला गेलता ना कुठे गेलता प्रवचनाला गेलता टिकली कशी आली सगळ्या बायाने सांगितलं. म्हणजे काय शंका. तुमच्या मनात अशी शंका उत्पन्न. दुसरी आहे डंकिनी. दुसरी काय डंकिनी. घरात काही असू द्या हे तुमच्या नावाचा डंका वाजवते. काय वाजवते? डंका वाजवते. म्हणजे माणूस किती चांगला असू द्या तो तुम्हाला मान सन्मान देतो. आणि जर समारोपाचा कार्यक्रम असला की तुम्हाला सगळे लोक येतात आपल्याला काहीतरी दान गोळा करायचा आहे. हा माणूस तुमच्यापाशी येईल. काय म्हणते किती द्यावा लागतात? तुम्हाला मान दिला काय? दिला की मान? मग तो तुम्हाला विचारते तरी तुम्हाला समज तुम्ही काय म्हणता या माणसाने काही समजत नाही त्याला 50 रुपये. म्हणजे तुम्ही तुमच्या नावाचा काय वाजवता त्या माणसाच्या नावाचा डंका. तिसरा आहे कोणती किती झालं शंकिनी डंकिनी. तिसरी आहे हस्ती. हस्तिनी. हस्तिनी म्हणजे बोलायला बोलकीन कामाला बोलायला कोणाला झटपट नाही. सकाळी 4 वाजतापासून उठते काय झालं काय झालं काय झालं काय हो काय करते माहिती फक्त चहा करते खिचडी टाकते झाला की जाते आणि बोलायला साऱ्या गावाने. म्हणून हे हस्तिनी. हे काय झालेली हस्तिनी म्हणजे थांबली. आता थांबली बाई असती तर तुम्ही किती आवाज द्या आणि माणूसही थांबला असला एसटी हुकली तुमच्या गावात लगन हुकलं. म्हणून थांबल्या पाहिजे. आवाज कसा द्यावा लागते माहिती आहे? कोणा दिली? कशाच्या पात्रात दिली? सोन्याच्या. ग्रंथ वाचा. ग्रंथ वाची कधीच आहे त्याला विचार मी काय म्हटलं तथा बुद्धाला खीर कोण दिली आणि कशाच्या पात्रात टाइमपास नाही का काय? ते तर सिद्धार्थ तुम्हाला दिली हो की तथागत बुद्धाला विचारू. म्हणून वाचणारे बदलली. तुमच्या गावाची तुमची ग्रामपंचायत बदलली की सदस्य बदलली. तुमच्या गावात शाळा आहे का? मास्तर बदलले की शाळा बदलली. विद्यार्थी बदलले की शाळा बदलली. तशीच आहे. आणि म्हणून जोपर्यंत हा बदल आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढची गोष्टी मिळणार नाही आहे. म्हणून तुम्हाला जर हुशार म्हटलं तर तुम्ही कोणी कामात सर्वे दर्शवतो. जर तुम्हाला इतर लोकांना विचारायला काय समजून तुम्ही असंच अरे देवती आमचंच खरं आहे तुम्ही होले बोला असून सांगितलं
पाहिजे बाबासाहेब म्हणतात ठासून सांगितलं पाहिजे. कारण तुमचे तरुण लेकर काय येत नाही बिहार वाया पाहून गेले म्हणतात. संस्कार नाहीत ना. त्याला ना आमच्या गावात मुसलमान लोक आहे आणि पाव मशिदीवर कधी हिंदी गाणं वाजलं काय कोणतं गाणं वाजलं का पा नाही. जे तुम्ही करू नये ते तुम्ही करता. काय करता जे करू नये मी फक्त तुम्हाला एकच मुद्दा विचार. सगळ्या लोकांनी हळद लागली हळद लागली ना मग हळद काढून लावतात म्हणजे पोराले हळद काढून लावतात. कोणालाच माहित नाही. मग लावला कशी ते काय लावता कशी हळद नाचायला ते म्हणून हो लावतात पण कशासाठी लावतात लोकांना हे लावला नाही पाहिजे. कारण काय नवरदेव बरा दिसते म्हणून 2 मिनिट टाइम नाही द्यायला बाहेर. तुम्ही खाऊन लावता हळद तुम्ही घेता ना. तुमचा परंपरा आहे परंपरा आहे शेतकऱ्याची परंपरा होता काय तुम्ही आता सोनाला घालता. शेण काय हाती घेतला शेण काढा ना परंपरा आहे ना. मग झाला ना खाऊन हळद लाव ना याच्या पुढे लाव ना सांगा लागते. साहेब मी एका ठिकाणी जिंतूर तालुक्यात परभणी जिल्ह्यात विठोली नावाचं गाव आहे तिथं प्रवचन होतं हळदीचं. कशाचं हळदीचं प्रवचन होतं. त्या कार्यक्रमाला गेलो पोराचं लग्न होतं. तो पोरगा मोठा हुशार तो म्हणे साहेब मी एवढ्या दूर नाही प्रवचन करायचं मग आम्हाला हळद काऊन लावणार याचं कारण पहिले सांगा तुम्ही प्रवचन करा नाही तर तुम्हाला वाचून भेटणार नाही. आता परभणी कर जवळ आहे जिंतूर तालुका मी आता आली आहे पहिलं जाईल म्हणून मी त्याला सांगितलं ना म्हटलं बघा घोडा दिसते म्हणून लावतात. ते लोक सांगू म्हणे त्या खोट्या गोष्टी घोडा दिसते नसा दिसते तर खरं सांगा. मग त्याला सांग मी काही कच्च्या पुस्तक केला नाही. मी गुरुदेव माझे बसलेले आहे तू पण गुरुदेव तुमच्यापासूनच घडलेला आणि म्हणून त्याला खरं सांगा. मग त्याला उदाहरण दिलं पण जुने नास्तिक लोक आता तुम्ही म्हणताना परंपरा आहे. जुने नास्तिक लोक पहिले मरी मायले काय कापड भोपळे मग बजारातून नाचाबरोबर कापत नाही. तो बजारातून आण त्याची आंघोळ करत त्याला हळदीचे मग त्याला कुकू त्याची आंघोळ मग वाजत गावात त्याची मिरवणूक आणि मोठी करतात. तसं तुम्ही करता का करत नाही. नवऱ्याला हळद लावली तिचे लागला की त्याची मिरवणूक काढतात गावात. त्याला हळद लावतात त्याची आंघोळ करतात त्याच्या मस्ताने कुकू लावतात आणि लगेच गावातून मिरवणूक काढतात. तिच्यावर वाजत गाजत त्या लवणीच्या गावात येतात तिला सांगता आजपासून हा बोकड्या काय की नव्हता आज वर झाला कोणाला झाला मायला किती गेवा तुमच्या तुमच्याला किती गेवा दिल्या तुमचा पोरगा एका आवाजात दिले का फक्त काही ना आवाज करते. हा संस्कार हाच विचार हेच तत्व बौद्धिक तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले की तुम्ही काय सोडलं पाहिजे काय त्यागलं पाहिजे काय काय स्वीकार केला पाहिजे. परंपरा कशी जाणता का कुठेही मानता का फक्त आपण जळून यासाठी फक्त हे करतो. आणि म्हणून मी जास्त न बोलता या ठिकाणी फक्त एवढंच सांगतो की जे तरुण पोर आहे यांना तुम्ही शिकवा. तुम्ही जर घरी त्रिशरण पंचशील घेत असाल तर तुमचे लेकर चांगले होतात. जर तुम्ही त्रिशरण पंचशील घेतलाच नाही तो व्यसनाधीन नाही होईल नाही का. म्हणून आपल्या घरात त्रिशरण पंचशील झालं किमान त्रिशरण पंचशील. म्हणून काही काही लोक टाइमपास करतात. काय करतात टाइमपास फक्त तेवढ्या टाइमपास. आम्ही बिहारात केलो 3 महिने साहेब आले आम्ही भल्ल चांगला इतका मोठा कार्यक्रम केला जेवण दिलं ते लोक आले ऐकलं झाला. हा झाला काही काय झाला टाइमपास. म्हणून एका गावात एक माणूस असा हुशार होता फक्त त्याने टाइमपास करत होता. मग त्याच्या गावात आला एक माणूस हुशार माणूस आणि मग त्याला परीक्षा घेतली ह्या काय करतो
आणि मग त्या तू इंग्रजी बोलत आहे. मग आपल्याला ते टाइमपास करणारा माणूस तो इंग्रजी बोल. मग इंग्रजी बोलला. आता साऱ्या गावाला वाटते इंग्रजी बोलते इंग्रजी बोलते इंग्रजी बोलते. आपल्याला काय समजते इंग्रजी? समजते ना? आता या ठिकाणी पालीमध्ये तुम्ही वंदना घेतली का? मराठीत घेतली का? काय समजलं तुम्हाला त्या वंदनेत? समजलं का? हा टाइमपासच आहे का नाही? म्हणून असाच एक त्या ठिकाणी पोरगा होता आणि तो टाइमपास करण्याचं काम करत होता. त्याच्या गावात माणूस आला. त्याला सांगितलं की या ठिकाणी एक चांगला बोलणारा अशी चांगला विचारी अशी तर या सगळ्या चर्चेसाठी बोलावला साऱ्या गावात मान होता. मधुकर इंग्रजी बोलवा किंवा हरिदास इंग्रजी बोलवा किंवा शिरसाट साहेबाला बोलवा. तायडे साहेबाला काय माहिती तुमच्या इथे लोकांना बोलवा. आणि मग आले आणि तो पोरगा बोलायला लागला. जसा तो इंग्रजी बोले. आता याला तर भरतोटीच इंग्रजी येत जाय आणि म्हणून हा अर्धवट इंग्रजी बोलत जाय. त्यानं पाहून घेतलं की हा टाइमपास आहे. म्हणून त्या इंग्रजी माणसानं काय केलं माहित आहे का? त्या पोराला उभं केलं आणि सांगितलं का त्यानं बाया शेत वरते केल्या. या कानावर लगावली या कानावर. त्याला असे लोक विचारलं कारण एवढा मोठा तू इंग्रजी बोलतो. त्या साहेबांनी तू काय बोलला इंग्रजी? म्हणजे तुला त्याला मारलं. तो होता टाइमपास. काय होता? टाइमपास. तो म्हणजे तो साहेब म्हणजे असा की तू एवढा मोठा शिकेल रे माणूस तू आमच्या देशात पाहून नाही येत म्हणून त्याला मारलं. काय म्हणे त्या लोकांनी सांगितलं तसंच आपणही करू नका. आपण असं करू नका. नुसता टाइमपास नका करू. जे जे तुमच्या जीवनाशी निगडीत आहे ते तुम्ही आचरणात आणा. तसं वागा आणि स्वतःचा विकास करून घ्या. प्रगती करून घ्या. भरभराटी करून घ्या. एवढंच या ठिकाणी सांगतो सर्वांना देईल. धन्यवाद डोंगरे साहेब. खूप जोरदार प्रबोधन दिलं आणि खूप जोरदार तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिलं. त्याचबरोबर तुम्ही थोडीफार कॉमेडी करून सर्वांच्या घोटमुळा याबद्दल खूप आनंदित आहोत. धन्यवाद. तसंच यानंतर औषमान मोरे साहेब अकोला हे आपल्याला प्रबोधनास्पद मार्गदर्शन करतील. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले बहुजनाच्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज बहुजनाच्या मनातून कर्मकांड नष्ट करण्याचे प्रयत्न करणारे संत कबीर संत गागे बाबा यांना श्रीवार अभिवादन. गावातील उपासक धम्मोपासक धम्मोपासिका आणि इतर गावातून आलेले संघ बालक बालिका या सर्वांना मैत्रीपूर्ण जय. आणि आमचे सद्धम्म प्रचारक देवगणजी इंग्लिश यांचं फार मोलाचं कार्य आहे. कारण ते काल टीव्हीवरून घेऊन तिथं तुम्हाला ग्रंथ वाचन करून त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं मार्गदर्शन करत आलेले आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये धम्माच्या बाबत म्हणजे किती जिद्द आणि चिकाटी उत्साह आहे. म्हणजे त्यांची जेवढी प्रशंसा केली तेवढी कमीच आहे. त्यांच्या मनामध्ये असे जिद्द आणि चिकाटी आणि उत्साह धम्माच्या प्रती वाढत राहो अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. भगवान बुद्ध आणि यांचा धम्म भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ एवढा अमोल आहे की जे ऐकणारे आहेत त्यांच्या लक्षात आपण आलंच नशी बराचसा समजलाच नाही. कारण एक वचन क्रमांक असा आहे की आपण जेवढ्या वेळेला जेवढं खोलवर त्याचे चिंतन मनन केलं चित्त एकाग्र करून तर त्याचा वेगळा वेगळा बोध होत
स्पष्टीकरण देत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये त्याच्यामध्ये एक वचन क्रमांक असं म्हणजे चुकीचं किंवा त्याचं अंक निघत नसेल भरपूर असं काही नाही. म्हणजे भरपूर अर्थ निघतात एका वचन क्रमांकाचे. आता आपण भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म सुरुवात करायच्या पहिले सत्यवचन आहे. सुखो बुद्धानुपादू सुखा धर्म देशना सुखा संगत सामंती समाधान म्हणजे बुद्धाचा जन्म सुखद आहे. सुखो बुद्धानुपादू म्हणजे बुद्धाचा जन्म सुखद आहे. सुखद कसा आहे? या पूर्ण विश्वामध्ये अविद्या अज्ञान कर्मकांड याचं खूप त्याचं प्रमाण एवढं वाढतं की त्याचं प्रमाण म्हणजे जे पाहिजे त्याच्या पलीकडे होतं. त्यामुळे बुद्धाचा जन्म होतो आणि काही जे पुण्यवान लोक राहतात आणि समजदार लोक राहतात जे आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या देव कोणाले म्हटलेले आहे. कारण बंदी लोकांचं उदाहरण दिलेलं आहे भगवान बुद्धांनी. ते देव लोक येऊन आले ते पहा. म्हणजे जे पुण्य लोक असतात, न्याय करणारे लोक असतात आणि सत्याला सत्य मानणारे असतात, असे लोक त्यावेळेला धडपडत असतात की आपल्याला खरा मार्ग सत्य मार्ग मिळाला पाहिजे. पण त्यांना त्यावेळेला काही बोध होत नसतो. आणि भगवान बुद्धाचं ज्या वेळेला बुद्ध उत्पन्न होतात, त्यांचा जन्म होतो, त्यावेळेला त्यांना हा सत्य मार्ग सापडतो आणि ते अंगीकारतात. आणि अंगीकारून त्याला अनुसरण करून ते शील सदाचाराचं पालन करून या जीवनातून या भवचक्रातून मुक्त होतात. त्यांना निब्बाणाचा साक्षात्कार घेतात आणि साक्षात्कार करून घेऊन ते स्वतःला या भवचक्रातून मुक्त करतात. आता आपण धम्म म्हणजे काय हे थोडं सांगतो, कारण की सर्वांना भूका लागलेल्या आहे. त्यामुळे मी एक बोध कथा सांगणार तुम्हाला धम्माच्या बद्दलच. पण मी धम्माच्या बाबत थोडस सांगतो तुम्हाला. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे जीवन कुचिता राखणे म्हणजे धम्म. आता आपण जीवन कुचिता राखणे म्हणजे धम्म समजतो, बरोबर आहे. पण जीवन कुचितेमध्ये 3 प्रकारची कुचिता आहे. जीवन कुचितेमध्ये 3 प्रकारची कुचिता आहे. कायाची कुचिता राखणे, वाचेची कुचिता राखणे आणि मनाची कुचिता राखणे. आता कायाच्या कुचितेमध्ये 3 कुशल कर्म येतात, 3 अकुशल कर्म येतात. वाचेच्या कुचितेमध्ये 4 कुशल कर्म येतात, 4 अकुशल कर्म येतात. आणि चित्ताच्या कुचितेमध्ये 3 प्रकारचे कुशल कर्म, 3 प्रकारचे अकुशल कर्म. म्हणजे असे 10 कुशल कर्म आपण जोपासायला पाहिजे, त्याचा अंगीकार करायला पाहिजे आणि ते जीवनात उतरवायला पाहिजे. त्याचं तुम्ही अनुकरण केलं, त्याचं शील सदाचाराला पालन करून जे अंगीकारले आणि जीवनात उतरवले तर बरोबर तुमच्यासारखं कुणी सुखी होणार नाही. सर्वात सुखी राहणारा तुमचं घर सुद्धा सुखी होणार आहे तुमच्यापासून आणि इतरांना सुद्धा सुख शांती मिळणार आहे तुमच्यापासून. आता कायची कुचिता म्हणजे कसे की पाण्याची पाता वेरवळी शिकापदम समाधी. म्हणजे आपण कोण्या प्राण्याची हिंसा करायची नाही किंवा त्याच्यात सहभागी व्हायचं नाही किंवा त्याची अनुमती द्यायची. आणि अधीन जाणा वेरवळी शिकापदम समाधी आहे. म्हणजे आपण चोरी करणे किंवा कोणाची मालमत्ता बळकावणे असे काम न करता किंवा त्याच्यात सहभागी न होता आणि कोणाला त्याचं मार्गदर्शन न करता हे आपण अंगीकारायला पाहिजे. आणि सानुकूलीच्या त्याला वेरवणी शिकापदम समाधी म्हणजे दुसऱ्याची आई बहीण असू, मुलगी असू, आपल्या आई बहिणी समान आपल्या मुली समान त्याला समजायला पाहिजे. म्हणजे हे झाले कायचे 3 कुशल कर्म आणि त्याच्यामध्ये उल्लंघन केलं तर 3 अकुशल कर्म. आणि वाचेचे 4 कुशल कर्म आणि ते 4 कुशल कर्म फार महत्वाचे. मुसावादा वेरवणी शिकापदम समाधी
म्हणजे आपल्या फायद्यासाठी किंवा इतरांच्या फायद्यासाठी किंवा नातेवाईकाच्या फायद्यासाठी आपण फोटो करून जर समोरच्याची हानी होत असेल, जीवित हानी होत असेल, आर्थिक हानी होत असेल तर असे करता कामा आणि पितुला वाचा दिलं म्हणजे शिकावं समाज आहे. म्हणजे आपण इतर कोणी कोणाच्या बद्दल आपल्याला काहीतरी चुकली सांगत असेल, चुकली करत असेल तर आपण ते ऐकलेलं इथंच विसरून जायला पाहिजे, समोरच्यांना सांगायला नाही पाहिजे, त्याच्यापासून कलह तयार होतो. किंवा आपण सुद्धा कोणाची चुकली टाळी न करता आपण त्याच्यापासून अधिक राहावं. आणि खडूसावाच्या वेरमणी शिक्काबद्दल समाज आहे. म्हणजे आपण कोणाला कठोर आणि कटू बोलता कामा नये. कारण त्याच्यापासून त्याच्या मनाला ठेच लागणार आहे, त्याच्या भावना दुखावणार आहे आणि त्याचं मन कलुषित होणार आहे आपल्याबद्दल, असं करता कामा नये. आणि संपत आपला वेरमणी शिक्काबद्दल समाज आहे. म्हणजे आपण वेळचं बरोबर करता कामा नये. कारण जेवढं कामाचं आहे तेवढंच बोलायचं. नाहीतर आपण आता रस्त्याला चालून एखादा रस्त्याला जाता एखादा दिवशी आणि तो ओळखीचा आहे आणि त्याला अर्जंट काम, तो जर समजा वेळेवर नाही पोहोचला तर त्याचं आर्थिक बाजूची हानी होणार आहे, असं त्याच्या मागे कामं राहतात. आपण मधातच त्याला टोकलं आणि थांबवलं पण काही देणार नाही, गुरुक नाही बसतो आपण वेळचं बळबळ करतो, त्याचाही वेळ जाणार आहे, आपलाही वेळ जाणार आहे आणि त्याचा आपल्यापासून नुकसान होणार आहे. असं काम करता कामा नये. म्हणजे मुद्द्याला तेवढंच बोलायचं. असं हे 4 वाचेचे प्रकार आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याची जोपासना करायला पाहिजे आणि त्याचं जीवनात आपण त्याचं आचरण करायला पाहिजे. आता आपण मनाचे 3 कुशल कर्म मनाचे मनाचे कुशल कर्म म्हणजे आपण कोणाला द्वेष न करता त्याच्याप्रती आपला मैत्री असायला पाहिजे आणि कोणाच्या बद्दल म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दल मोह न करता आपण त्याच्यापासून उपेक्षेच्या भावनेनं वाटलं पाहिजे, अपेक्षेच्या भावनेनं नाही वाटलं पाहिजे. आणि आपण कोणाच्या बद्दल ईर्ष्या आणि द्वेष करता कामा नये. याच्यापासून आपण सर्वांच्या प्रती मैत्री ठेवून करुणा ठेवून आपण असं याचं आचरण केलं पाहिजे. असे हे 3 कुशल कर्म, कायाचे 3 कुशल कर्म, बाकी 4 कुशल कर्म, आपण या 10 कुशल कर्मांचं आचरण करायला पाहिजे. हा धम्म आहे. याला म्हणतात जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म म्हणजे कायाची, वाचेची आणि मनाची अशी आपण हे सुचिता राखणे म्हणजे हा धम्म होते. आणि धम्म आचरणात आणायला पाहिजे आपण, कारण कर्मकांडाच्या लांब राहायला पाहिजे. आता बरेचसे लोक आहेत, आपण हे राहता म्हणजे काही कोणाची टीका करणार नाही, बरेचसे लोक आहेत काय, कारण की सगळं उपासिका महिला वर्ग आहे की आपण बुद्धाच्या विहारातही येतो आणि धम्मही ऐकतो आणि बुवा बाबालाही बळी पडतो. कारण बुवा बाबाच्या लोभाला आपण याकरता बळी पडतो की आपण मंगल झालं पाहिजे, आमचं चांगलं झालं पाहिजे, आपली भरभराट झाली पाहिजे. या लोभामुळे आपण त्या मोहाला बळी पडतो. असं करता कामा नये. तुम्ही जर धम्माचं आचरण केलं तर तुम्हाला काही कोण्या बुवा बाबाच्या लोभामध्ये बळ्याचं काही काम पडणार नाही आणि तुम्हाला जीवनात खूप तुमची प्रगती होणार. आता आपल्या गावामध्ये वर्षावात आता समारोप आहे वर्षावात. असाच एका गावामध्ये वर्षावाचा समारोप आहे आणि त्या वर्षावासाच्या समारोप मध्ये म्हणजे त्या गावाची सर्व व्यवस्थापक मंडळी आजूबाजूच्या गावांना आमंत्रित करत किंवा आमच्या गावाला समारोप आहे, ग्रंथाचा समारोप आहे, तुम्ही आमच्या समारोपाला या. त्या आग्रहात सर्व लोक येतात आणि त्या ठिकाणी भव्य असा टेंट वगैरे टाकण्यात येतो आणि भिक्खू वर्गाला सुद्धा त्या धम्मपीठ तयार करण्यात येते आणि त्या धम्मपीठावर त्या भिक्खू वर्गाची चांगली व्यवस्था करण्यात येते.
सुखासुखामध्ये सहभागी होतो. कोणी घरी नसलं, कोणी आजारी पडलं तरी त्याला वैद्याकडे नेणे आणि त्याची व्यवस्था करणे आणि त्याला घरी आणणे, त्याचं सगळं काम तो करत असे. सगळं काम तो चांगल्या तऱ्हेने करत असे. शील सदाचाराचं पालन म्हटलं तर या पद्धतीचं तो करत असे. पण त्याचं एकच काम होतं, वाईट काम, म्हणजे चोरी करण्याचं काम. म्हणून ते व्यवस्थापक मंडळ विचार करते, जर हा व्यक्ती हे चोरीचं काम सोडून दिलं तर म्हटलं म्हणजे हा किती चांगला व्यक्ती होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या कामी करणार आहे आणि त्याचं जीवनही सुखमय होणार आहे, मंगलमय होणार. म्हणून ते सर्व व्यवस्थापक मंडळी भिक्खू वर्गाच्या समोर येते आणि त्यांना शिवार वंदन करते आणि त्यांना सांगते की या उपासक वर्गामध्ये तो व्यक्ती या वेशभूषेला बसलेला आहे. तो त्याचा व्यवसाय चोरीचा आहे, पण तो स्वभावाला फार चांगला आहे. कोणाच्या दुखासुखात खाली पडतो आणि धार्मिक कार्यातही अग्रेसर असतो, पण त्याचा व्यवसाय फक्त चोरीचा आहे. त्यानं चोरी केली नाही पाहिजे याकरता तुम्ही प्रयत्न करा, त्यांना शील द्या, असे ते याचना करतात. व्यवस्थापक मंडळ त्या भिक्खू वर्गाला याचना करतात. तो भिक्खू संघ ठीक आहे म्हणतो, तुमचं काम झालं, तुम्ही सांगितलं, तुम्ही जा तुमच्या कामाला लागला. त्यानंतर त्या भिक्खू संघाला असा विचार करतो की आपण एकाला शील दिलं तर चालणार नाही, म्हणून ते प्रत्येकाला बोलावतात आणि शील देतात. भिक्खू संघ प्रत्येक उपासक उपासिकाला बोलावतो आणि शील देतो. त्यावेळेस त्या चोराला सुद्धा भिक्खू वर्ग बोलावतो आणि त्याला शील देतो. पंचशील द्यायला लागतो किंवा खाण्याची पाता वेरवणी शिकाबद्दल समाज आहे. तो चोर म्हणतो की मला रात्री बेरात्री पायात चांगले मोठे डोळे घालून अंधारात कळत लागते. त्याच्यामध्ये पायाखाली अनेक प्राणी येऊ शकतात आणि ते मृत्यू पावतात, म्हणून मी याचं पालन करू नाही शकत असं तो मनात म्हणतो. म्हणून तो भिक्खू संघाला म्हणते की नाही, मी या शिलाचं पालन करू शकत नाही. मग ते भिक्खू संघ म्हणतात ठीक आहे. अजिंक्य जाणा वेरवणी शिकाबद्दल समाज आहे. हा चोर विचार करते, हा मुख्य माझा व्यवसाय आहे, हे मी कसं काय याचं पालन करणार. म्हणून तो चोर बोलतो नाही, भिक्खू संघाला विनंती करतो, मी याचंही पालन नाही करू शकत. मग भिक्खू संघ त्याला कामेश्वरीच्या चारा वेरवणी शिकाबद्दल समाज आहे हे शील देतो. त्यावेळेला तो विचार करतो की आपल्याला कधी कधी कोण्या महिलाच्या अंगावरील काही सोनं चांदी किंवा कोणते अलंकार काढायचे काम पडतो, म्हणून हे उल्लंघन होतं. म्हणून तो म्हणतो मी याचंही पालन नाही करू शकत. मग ते भिक्खू संघ त्याला बोलतो की मुलचा माझा वेरवणी शिकाबद्दल समाज आहे, याचं तू पालन कर. तो म्हणतो मी याचं पालन करतो, कारण मला कोणाशी बोलायचं कामच बोलत नाही, म्हणून मी या बोलण्याचं म्हणलं म्हणजे खोटं बोलण्याचं कामच नाही ना, मी कोणाशी बोलतच नाही, तर खोटं बोलण्याचं काम काय पडणार मला. म्हणून तो म्हणतो मी ठीक आहे, भिक्खू संघाला वचन देतो की मी या एका नियमाचं पालन करणार आहोत, एका शिलाचं, मी इतर शिलाचं पालन करू शकत नाही. तो भिक्खू संघ म्हणतो साधू साधू साधू, अगर तुला या एका शिलापासून एका शिलाचं पालन केल्याने तुझं मंगल झालं, तुला फायदा झाला याचा, तर तुला पंचशिलेचं पालन करावं लागेल असं वचन दे. तो वचन देतो ठीक आहे, जर मला याच्यापासून फायदा झाला, माझं जीवन बदलून गेलं, तर मी पंचशिलेचं पालन करेन. म्हणून तो चोर वचन देऊन आपला मोकळा होतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो चोर विचार करतो की आपला आता चोरीचं काम आहे, म्हणून आता आपण चोरीच्या कामाला गेलो पाहिजे, आपला व्यवसाय चोरीचा आहे. म्हणून तो चोर चोरी करण्यासाठी एका हेर शहरामध्ये येतो. त्या शहरामध्ये मुख्य समजा गांधी चौकासारख्या चौकात येतो, थांबतो. त्याच रात्रीमध्ये तो राजा विचार करतो की आपण बसल्या कचेरीने फक्त हिसाब करत राहतो, इथंच निर्णय देत राहतो, पण बाहेर काय चालू आहे हे आपण पाहतच नाही. म्हणून तो चोर सुद्धा विचार करतो की राजा सुद्धा विचार करतो की नाही, आपण बाहेर जायला पाहिजे, बाहेर जाऊन आपण काहीतरी पाहायला पाहिजे नगरात काय चालू आहे. म्हणून तो राजा आपला वेश बदलतो आणि चोर मार्गाने राजवाड्यातून बाहेर येतो. बाहेर येऊन तो सुद्धा राजाच्या गांधी चौकामध्ये
उत्तर दिशेला उभा राहतो आणि चोर हा दक्षिण दिशेला उभा राहतो. म्हणजे मनात प्रश्न आहे की दोघे एकमेकाला पाहतात. तर राजाला कसं राहते, राजाचे वर्तुळ कसे आहे चंपूनचे आहे म्हणून राजा भोग्याने ओरडतो, अरे कोण रे तू? हा चोर म्हणते आपण तर खोटं बोलायचं नाही, आपण वचन दिलेलं आहे. हा चोर म्हणते की चोर आहे. राजा म्हणते भारत म्हणते लीडर चोर आहे, असा त्याला खरा चोर आहे की सांगते की चोर आहे. तर राजाने विचारते चोर तुम्ही कोण? राजा म्हणते कोण? मी चोर आहे. मग इतक्या लांब कशा राजा या इकडे आपण दोघांनी चोरी करू. मग राजा त्याच्याकडे येते. मग राजा म्हणजे इकडे तिकडे चोरी केल्यापेक्षा राजवाड्यात चालू म्हणते मला चोर रस्ता माहिती आहे, त्या राजवाड्यात जाऊन आपण चोरी करू. म्हणजे हे फक्त महाराज येतो तू चोरी कर. चोर म्हणजे नाही बा राजवाड्यात गेलं राजाला जर माहीत पडलं तर मग आपल्याला फाशी देईल. तो म्हणजे त्याची काळजी करू नको चालू. राजा त्याला सोबत घेऊन रस्त्याने निघतो. रस्त्याने निघाल्यानंतर तो राजा त्याला सगळं विचारतो, तू कोण्या नगरामध्ये राहतो, तुझं नाव काय, तू कोणत्या ठिकाणी राहतो, कोणत्या बस्तीत राहतो, त्या नगरात राहून तो सर्व कथा विचारून घेतो राजा. आणि त्या राजवाड्यात गेल्यानंतर हा राजा त्या चोर मार्गावर थांबतो. तर चोर रस्ता राजा त्याला थांबतो आणि त्या चोराला म्हणतो आतमध्ये जा आणि चोरी कर. हा चोर आतमध्ये जाते, ती तिजोरी उघडते. त्या तिजोरीमध्ये फक्त 3 हिरे राहतात. हा विचार करते की आम्ही दोघं चोर आहोत आणि याच्यामध्ये 3 हिरे आहेत आणि आपण आपल्या मित्राची काही बेमारी करू शकत नाही, कारण आपला व्यवसाय करणारा चोरीचा असला तरी आपण इमानदारीने काम करतो. म्हणून तो चोर विचार करते याच्यामध्ये 2 हिरे घ्यायला पाहिजे. हे राहते दोघांना 2 हिरे होऊन जातात. म्हणून तो त्या तिजोरीमध्ये 2 हिरे घेतो तो आणि वापस त्या राजाकडे येतो. राजाला बोलतो की त्या तिजोरीमध्ये 3 हिरे होते, त्याच्यामधून मी 2 आणले, कारण एकाची वाटणी आपण करू नाही शकत, म्हणून एक हिरा तुम्ही ठेवा, एक हिरा मी ठेवतो. मग ते चोर मार्गाने त्या राजवाड्यातून बाहेर येतात आणि चोर आपल्या मार्गाने निघून जातो. राजा पुन्हा त्या चोर मार्गाने राजवाड्यात येतो आणि आराम करतो. सकाळी राजदरबारामध्ये राजा येतो आणि प्रधानाला बोलावतो की प्रधाना तू जा आपल्या राजवाड्यातून त्या तिजोरीमधून 3 हिरे घेऊन ये, त्याच्यात ठेवलेले आहे. म्हणून प्रधान शिपायांना मी त्या राजवाड्यात जातो आणि राजवाड्यात त्या तिजोरीकडे जाऊन पाहतो तर ती तिजोरी उघडी असते, त्याच्यामध्ये एकच हिरा असतो, कारण ते चोरी राहिलेली आहे. मग या प्रधानाच्या मनात असा विचार येतो नाही तर चोरी झालेली आहे, मग आता 2 हिरे गेले का 3 हिरे गेले का काय कसं आहे. म्हणून त्याच्यामधला एक हिरा उचलतो आणि आपल्या खिशामध्ये टाकून देतो आणि त्या शिपायांना सांगतो की पाय इथं चोरी झालेली आहे, आपण राजांना जाऊन सांगूया. म्हणून ते राजदरबारामध्ये तो प्रधान त्या शिपायांना घेऊन येतो आणि राजाला सांगतो की महाराज याच्यामध्ये चोरी झालेली आहे आपल्या राजवाड्यामध्ये आणि त्या तिजोरीतून 3 हिरे चोरी गेलेले आहेत. मग तो राजा म्हणतो ठीक आहे. आखरी वर या थोडं नाही असं नाही बोलताय. तर मग तो राजा त्यांना म्हणतो ठीक आहे चोरी झाली काही हरकत. मग सेनापतीला पाठवतो या नगरामध्ये या वस्तीमध्ये जा, या नावाच्या व्यक्तीला घेऊन. मग तो सेनापती त्या शिपायांना घेऊन जातो त्या वस्तीमध्ये, त्या चोराला बोलावतो आणि त्याला सांगतो की बाबा राजाने तुला बोलावलेला आहे. म्हणून त्या चोराला घेऊन तो सेनापती त्या राजवाड्यात येतो. आता त्या राजदरबारात आल्यानंतर तो चोर त्या राजाला पाहतो, तर राजाला पाहून तो शिटीत हात त्या रास्ताच चोर आहे म्हणजे आपला तो. मग तो हात मग राजा त्याला विचारतो तुम्ही चोरी केली का? म्हणजे हो चोरी केली काय? म्हणजे काय चोरलं? म्हणजे मी 2 हिरे चोरली, त्या तिजोरीमध्ये
त्याच्यानं मी सगळं विचारलेलं ते तू सांगते मी भिक्खूंना वचन दिलेलं आहे मोठी बोलणार नाही. म्हणून राजाला त्याची खात्री होती. म्हणून राजा त्या सेनापतीला आदेश देतो या प्रधानाची धरती. त्या प्रधानाची धरती घेतल्यानंतर त्याच्या खिशामध्ये हिरा निघतो आणि त्या प्रधानाला या तुरुंगात टाका म्हणून सेनापतीला आदेश देतो राजा. राजाला आदेश दिल्यामुळे तो सेनापती त्या प्रधानाला तुरुंगात टाकतो आणि त्या थोराला राजा बोलतो की मी जर तुला प्रदान केले तर तू कोणत्या त्यांना बोलशील का? तर तो म्हणते जर मला प्रदान केल्यानंतर मी कशाला चोरी करू? हे तर फार चांगली गोष्ट आहे. म्हणून त्यावेळेस मग तो राजा त्याला सत्कार करते थोराचा आणि त्याला प्रदान बनवते. त्याच्यानंतर तो 25 शिलेचं नाही 38 शिलेचं पालन करते. आता एक शिले माणूस जर एका शिलेचं पालन केले आणि त्याचा मंगल होती तर आपण उपासिका आपण तर मोकळ्या आपल्यावर काही असं काही बर्डन नाही आहे किंवा असं काही दबाव नाही आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त शिलाचं पालन करून आपलं मंगल करून घेतलं पाहिजे. मी सर्वांना जय करतो आणि इथं सांगतो जय. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. 2 मिनिटाचा कार्यक्रम फक्त शिल्लक झालेला आहे. कार्यक्रम म्हटला की त्याला अध्यक्षीय भाषणाची गरज असतो आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आपल्याला शुभकामना देतील आणि शुभकामना देऊन आजचा वेळ आपण उद्या सांगण्याकडे व्यवस्थितरित्या करूया. तर अध्यक्ष साहेबांना निवेदन आहे की शुभकामना देऊन आपण या कार्यक्रमाची सांगतो. भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या विचाराला आजच्या वर्षावर प्रत्येकाने आपापलं मनोरंजन केलेलं आहे आणि आपण उपयोग झालेला आहे. त्याकरता मी थोडक्यात एक मुद्दा तीन महिन्याच्या कालखंडामध्ये आमचे त्यांनी इथं आपलं सर्वांना त्यापासून दान केलं समाधान केलं. या दानाचा प्रकार 3 प्रकारचं दान असते. एकच दान नाही 3 प्रकार दान आहे. पहिलं दान आहे सकाळ सेवा, पहिलं दान आहे समाधान, दुसरं दान आहे आमिष आणि तिसरं दान आहे अभयदान. 3 प्रकारचा माणूस आपल्या समाजात एकमेकाला दान करतो. समाधानामध्ये काय ते उपदेश बाबासाहेबांना काय सांगितलं काय शिकवलं हा उपदेश शिकलो आणि धम्मप्रेमी काय सांगतात बाबी काय सांगतात हे झालं धम्मदान. आणि दुसऱ्या प्रकारचा आमिषदान म्हणजे वस्तू रूपात दान देतो. कोणी पैसे रूपात देते, कोणी कपडे रूपात देते, कोणी धान्य रूपात देते, कोणी श्रम रूपात देते. हे झालं आमिषदान. धम्मदान नाही ते मी पण ऐकलं की आमच्या मोठ्यानं धम्मदान केलं, पैसेदान देते, धम्मदान नाही देते. धम्मदान केवळ